नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो, रावसाहेब जाधवनी माझ्यावर इतका बेकार दरे हल्ला केला. पंढरपुरात तुम्हाला सांगतो, स्टेशनच्या टायमाला मी चालवत होतो चौघं, एक 4-5 जण रावसाहेब जाधवनी हल्ला केला. पण रावशा तुला वाटत असेल सोपं काय, रावसाहेब जाधव काय तुला सोपं वाटत असेल, पण चांगदेव जाधव शांत बसल, हे बसल. तू जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत मी हिडिओ टाकणार. माझं शंकर जाधवचं पैसे देत नाही. तू महाराष्ट्रात मला कुठं पण बोलव, तांदवाडीत बोलव, पंढरपुरात बोलव, कुठं पण बोलव, तिथं यायला तयार आहे. पण तो जे माझ्यावर निर्गुण हल्ला केला, आज तुम्हाला सांगतो, ती रावसाहेब जाधवचं हे म्हणणं काय होतं, मी जरांगे पाटलाच्या मोर्चात जायला नाही पाहिजे होतं. काय हो का, मला छत्रपती शिवरायांना मी देव मानतो, बाबासाहेबांना देव मानतो, अहिल्याबाई होळकरला देव मानतो, ज्योतिबा महात्मा फुलेंना देव मानतो, परत अण्णाभाऊ साठेंना देव मानतो, आणि मी सगळ्या सिद्ध पुरुषांना देव मानतो. मी एका जातीचा कार्यकर्ता, 18 पकड जातीचा हिंदू बांधवाचा कार्यकर्ता आहे. नालायक लवड्याच्या हंडग्यावनी तो वार केला. मागणं कार्यकर्ता दम असला तर, मर्द असला तर, गांडीत दम असला तर छातीवर वार कर, हित्त वार कर, दम असला तर हिजडा छातीवर, दम असला तर छातीवर वार कर. गांडोची अवलाद म्हणून तुझ्याहून अवलाद नाही आमची, मागणं वार करायचे. 5-6 कार्यकर्ता येऊन मला वार करणं, हे करणं, जे आहे ते शंकर जाधव तो पैसे दे, काय असलं ते. त्यानं 10 वर्ष तुझ्यात मेहनत केली, कष्ट केलंय, रक्ताचं पाणी केलंय. अरे कष्टाचं पैसे मागतोय, आमच्या हक्काचं पैसे मागतोय. मादर चोत लवड्याच्यानं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आज चांगदेव जाधवला, सामाजिक कार्यकर्त्याला संपायचं प्रयत्न करता. दुर्दैवीने देवाच्या आशीर्वादाने, शिवरायांच्या आशीर्वादाने वाचलो, पण तुम्हाला मी सुट्टी देत नाही गेला, आणि तुम्हाला मी जगून देत नाही सुखाने. महाराष्ट्रात जरांगे पाटील पण आहे की यामिनी शिवराजसाहेब ठाकरे, तुम्ही पण लक्ष द्या महाराष्ट्रातल्या सामाजिक जनते कार्यकर्त्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.